कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी असलेल्या विवाहित अर्चना शिंगाडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोपरगाव शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंगाडे कुटुंबीय आणि सकल आंबेडकर समाजाच्या वतीने मंगळवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आले। यावेळी संबंधित डॉक्टरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अशाच प्रकारे अनेक रुग्णांना वेगळा अनुभव येत असल्याने संबंधित डॉक्टरांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। मृत महिलेचे पती माधव शिंगाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अर्चना माधव शिंगाडे या 3 महिन्याच्या गरोदर असताना त्यांची ट्रीटमेंट डॉक्टर मयूर तिरमके यांच्याकडे चालू होती। 22 मे 2025 रोजी रूटीन तपासणीसाठी गेलो असता डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता गर्भाची वाढ व्यवस्थित झाली नाही व गर्भवाढीसाठी 20 दिवसाच्या गोळ्या दिल्या। सदर गोळ्या घेतल्यानंतर 24 मे रोजी अर्चना यांना रक्तस्राव चालू झाला व पोटात दुखू लागले। दिनांक 25 मे रोजी सकाळी पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीस नेले असता डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता गर्भाच्या भोवती रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे व गर्भ खराब झाला असे सांगितले आणि गर्भ काढावा लागेल असे सांगितले। गर्भ खराब झाल्यामुळे सहमती आम्ही दर्शवली आणि गर्भ काढल्यानंतर तिच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्या। रक्तस्राव देखील खूप होत होता, परंतु डॉक्टर मयूर तिरमके यांनी लक्ष दिले नाही। त्यांनी इलाज करण्यास हलगर्जीपणा केला। आम्ही वारंवार सांगून ऐकले नाही व त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी 26 मे रोजी सकाळी 10:30 वाजता सोनोग्राफी पुन्हा केली। तो रिपोर्ट डॉक्टर तिरमके यांना दाखवला। रिपोर्ट नॉर्मल आहे असे सांगून घरी जाण्यास सांगितले, परंतु संबंधित महिलेला त्रास कमी झाला नाही। ते म्हणाले पोटात ते दुखते ते वेगळं आहे आणि गर्भपात ही वेगळं आहे। त्यावेळेस डॉक्टर फडके यांच्याकडे गेलो असता औषध उपचार चालू केला तेव्हा डॉक्टर फडके यांनी तपासणी केली असता पोटात सेप्टिक झाले आहे तर ऑपरेशन करावे लागेल। आमच्याकडे ऑपरेशन सुविधा आहे त्यानुसार आम्ही ऑपरेशन करावे असे सांगितले। 28 मे रोजी ऑपरेशन झाले परंतु पोटात दुखायचा त्रास कमी झाला नाही। 2 दिवस औषधोपचार चालू असताना दिनांक 30 मे रोजी अर्चना शिंगाडे यांचा मृत्यू झाला। तरी डॉक्टर मयूर तिरमके यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी बेकायदेशीर गर्भपात केला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुलींना न्याय मिळावा असे मृत महिलेचे पती माधव शिंगाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। त्याला आता काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं छोटंसं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करण्याच्या नादामध्ये त्यांनी त्या महिलेचं अबॉर्शन करून टाकलं आणि तो गर्भपात केल्यानंतर त्या महिलेला अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यांनी काहीतरी गोळ्या औषध देऊन तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटल या हेतूने त्यांनी डिस्चार्ज करून टाकला आणि 2 दिवस झाले डिस्चार्ज झाला, घरी गेले, परंतु पोट दुखायचं काही राहीना म्हणून त्यांचे मिस्टर माधवरावजी शिंगाडे यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजे फडके डॉक्टरांकडे ऍडमिट केलं। त्यांनी सर्व परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की तिच्या पोटामध्ये रक्तस्राव झालेला आहे आणि त्या फडके डॉक्टरांनी सुद्धा त्यांचं दुसरं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशन मध्ये त्या मृत्युमुखी पडल्या। याचं कारण एकच आहे की डॉक्टर तिरमके हा डॉक्टर नसून आमच्या ज्या महिला आज घोषणा देत आहे की तो कसाई आहे। अरे कसायला सुद्धा थोडीशी शरम आबरू वाटते, परंतु डॉक्टरला त्याची काही लाज वाटली नाही। जे काही झाले असेल पोटामध्ये त्यांनी त्याच वेळेस जर सांगितलं असतं की माधवराव तुमच्या बायकोला असा प्रॉब्लेम झाला, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, तर आज आमची माता भगिनी वाचली असती। परवानगी घेऊन बॅनर लावले, परंतु परवानगी घेऊन बॅनर लावलेले असताना सुद्धा तो सीओ म्हणतो ते बॅनर उतरावा। अशा सीओवर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। नगरपालिकेसारखे सीओ सारखे जर कोणी दबाव खाली येत असेल तर त्याचा सुद्धा बुद्धिस्ट यंगोरच्या सामाजिक संस्थेच्या वतीने आणि आपल्याला न्याय मिळेलच अशी मी अपेक्षा बाळगतो। तिथे थांबतो। डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितली आणि पण त्यांनी सांगितलं का सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित नाही आणि जर डॉक्टर सांगतोय गर्भाची वाढ व्यवस्थित नाही ते पती पत्नी धास्तावले। त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेतला, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं या गोळ्या घ्या, तरी त्या भगिनीचा त्रास कमी व्हायना। 25 तारखेला पती पत्नी परत डॉक्टर तिरमकेकडे गेले। डॉक्टरांनी सांगितलं का बाळाची वाढ व्यवस्थित नाही, गर्भपात करावा लागेल। गर्भपात करणं कायद्याने बंदी असताना सुद्धा डॉक्टर तिरमकेने सांगितलं माधवराव एका खासगी ठिकाणी कामाला आहे, त्यांनी डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवला दोघी पती पत्नींनी आणि त्यांनी तिथं ऑपरेशन केलं, फिटिंग केली। फिटिंग झाल्यानंतर डॉक्टरनी अर्चनाताईला घरी पाठवून दिलं, पण अर्चनाताईला ब्लडिंग होत होतं, त्रास होत होता। डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन झालेलं आहे, तो पोटाचा वेगळा आजार आहे। माधवराव सर्वसाधारण कुटुंबातला मनुष्य आहे, त्यांनी डॉक्टरवर विश्वास ठेवला, परत डॉक्टरकडे गेले। डॉक्टर तिरमकेने सांगितलं फिटिंग व्यवस्थित झालेली आहे, हा पोटाचा वेगळा आजार आहे। माधवराव शिंगाडेंनी त्यांच्या पत्नीला फडके हॉस्पिटलकडे आणलं, डॉक्टर फडक्यांची आणलं। 3 दिवसाचा कालावधी झाला होता ना,
2-3 दिवसाचा कालावधी झालेला होता. फडके सरांनी सोनोग्राफी केली, रिपोर्ट सांगितले का तिथं ऑपरेशनच्या ठिकाणी पूस असलेला आहे. जर शरीराच्या आत जर पूस असलेला असेल, 2-3 दिवस झालेले असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवाला निश्चित धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर तिरमेके ही जबाबदारी झटकत आहे. आमचं म्हणणं आहे ही जी चूक झालेली आहे, वैद्यकीय भाषेत त्याला हलगर्जीपणा म्हणता, तो डॉक्टर तिरमेकेकडून झालेला आहे. फडक्यांचे इथे उपचार घेत असताना दुर्दैवाने अर्चनाताईचं निधन झालं. फडके सरांनी अर्चनाताईची डेड बॉडी लोणी इथं प्रवरनगर PMT ला पाठवली पोस्टमॉर्टम साठी. कारण मृत्यूचं कारण कळायला पाहिजे. प्राथमिक अहवाल आलेला आहे, मी व्हॉट्सअपवर पाहिलेला आहे. त्याच्यात स्पष्टपणे उल्लेख आहे का त्या ठिकाणी पूस असलेला आहे. योनी मार्ग स्वच्छ केलेला आहे. मी तो FIR जो PM रिपोर्ट आहे तो वाचलेला आहे. आणि डॉक्टर तिरमाके जबाबदारी झटकते. आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरमाकेच्या इथं आतापर्यंत कोपरगाव शहरात कमीत कमी 5 केसेस झालेल्या असतील. आंबेडकर स्मारकाजवळ जो फ्लेक्स लावलेला होता, ज्या फ्लेक्स लावलेला होता ना, तिथं आम्ही रोज बसतो. तिथं 2 नाही तर 3 दिवसातून असे 5-6 कुटुंब येत होते. ते फ्लेक्स पाहत होते आणि ते डॉक्टर तिरमकेला शह देत होते. डॉक्टर तिरमकेची वैद्यकीय पद्धत चुकीची उपचाराची. आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरमकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. वैद्यकीय याच्यात डॉक्टरला एक संरक्षण आहे. तुम्हाला आम्हाला माहित नसेल का डॉक्टरला एक प्रकारचं संरक्षण आहे. डॉक्टरवर आपण डायरेक्ट गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यांच्या संघटनेने एक कायदा केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सकाकडे जातं, आपला जबाब होतो. 4 डॉक्टरची टीम राहते आणि त्या जिल्हा शल्यचिकित्सक त्या तपासात सांगतो का या डॉक्टर दोषी. म्हणजे व्यवसाय बंधू कदाचित डॉक्टर तिरमेकेला वाचवू शकतो. आमचं म्हणणं आहे आम्ही आज इथं का आलो, माणूस आहे, माणसाला आजार येतं, आजार झाल्यानंतर माणूस दवाखान्यात जाणार आहे. आम्ही तिथं लिहून दिलं म्हणजे डॉक्टरला परवानगी दिलेली. 10 वर्षाची मुलगी लढते, माईक वरती अनाऊन्स केली होती. पत्रकार बांधवांनो, तुम्हाला नम्रतेची विनंती, अशी शोकांतिका कुठं नसल का एक मुलीची आई गेली आणि 10 वर्षाची मुलगी माईकवर अनाउन्समेंट करते. आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आम्हाला न्याय द्या, या घटनेला न्याय द्या. डॉक्टर तिरमके जबाबदारी झटकताय आणि डॉक्टर तिरमकेवर गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे. तो दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बनणार नाही. नाही तर बाबासाहेबांची रक्ताची अवलाद नाही. मी शब्द देतो इथं, बाबासाहेबांची रक्ताची अवलाद नाही. अर्चनाताईला न्याय मिळवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि या 3 मुलींना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एवढं बोलतो, माझे भाषण संपवतो. जय भीम, जय. आमची भगिनी अर्चना माधव शिंगाडे यांचा मागील आठवड्यात दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरच्या चुकीमुळे आज या 3 लेकरांना, या 3 मुली आहेत, या 3 लेकरांना आपली आई गमवावी लागली. माधवरावांना आपली पत्नी गमवावी लागली. आज अक्षरशः घरात स्वयंपाक करायला सुद्धा महिला शिल्लक राहिली नाही. या लहान लेकरांवर, या लहान लेकरांना भाकर करून चपाती करून घालायला सुद्धा घरात कोणी शिल्लक राहिलं नाही. अशा दुर्दैवी घटनेत समस्त ब्राह्मणगाव ग्रामस्थ, समस्त कोपरगाव ग्रामस्थ, टाकळी ग्रामस्थ आणि समस्त आंबेडकरी समाज या ठिकाणी या कुटुंबासोबत उभा आहे. आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण ताकदीने शिंगाडे कुटुंबियांसोबत उभे आहोत. आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने, आमच्या टाकळी ग्रामस्थ कोपरगाव तालुक्याच्या वतीने शिंगाडेंना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. अतिशय वाईट घटना आपल्या ब्राह्मणगाव शिंगाडे परिवाराच्या कुटुंबात झाली. निश्चित आई काय असते, आपल्या परिवाराला आईची काय किंमत असते ती कळते. पण आज या शिंगाडे ताईंचा अतिशय डॉक्टरच्या हलगर्जीपणाने दुर्दैवी मृत्यू झाला. पण आज त्या मातेला एक 8वीला कन्या आहे, एक 4थीला कन्या आहे आणि एक 2रीला कन्या आहे. अतिशय भयानक परिस्थिती. कारण ह्या चिमुकल्या बालकांना त्यांना आईचा सहारा अतिशय महत्त्वाचा असतो. वडील कामाच्या निमित्ताने बाहेर जातात, सगळ्या गोष्टी करतात, पण जेव्हा आईची माया या मुलींना मिळते तेव्हा त्यांचं अतिशय भाग्य सुधारतं, सगळा परिवार अतिशय चांगला चालतो. पण या दुर्दैवाने ही जी घटना झाली, इतरांना आम्ही काय दोषी ठरवत नाही असं काही नाही, पण आणि आलेल्या आपल्या सर्वांच्या निवेदनाच्या द्वारे निश्चित मिळायलाच पाहिजे आणि या ताईंच्या आत्म्यात जीवास चिर शांती लागू. जास्तीत जास्त पैसे घेतले जाते. यापूर्वी अनेक घटना घडल्या, परंतु त्या वेगळ्या पद्धतीने मॅनेज झाल्या. इथून पुढे तसा प्रकार घडणार नाही. जोपर्यंत आमच्या भगिनीला न्याय मिळत नाही तोपर्यंत पूर्ण समाज बांधव, पूर्ण कोपरगाव तालुका हा लढा. खऱ्या अर्थानं अर्चनाताईला न्याय दिला पाहिजे. याच्यासाठी माझ्या माता भगिनी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्या डॉक्टरने या ठिकाणी पिशूचं ऑपरेशन करावं म्हणून तिथं नेलं. त्यानंतर
दुसऱ्या दवाखान्यात गेला होता, पहिल्या डॉक्टरांच्या तपासण्या केल्या, त्याच्यामध्ये काही दोष आहे आणि म्हणून शासनाने देखील कडक ते कडक शासन करावं, त्याची पडताळणी करावी आणि अर्चनाताईला न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे. माझी मम्मी म्हणजे सौ अर्चना माधव शिंगाडे हिच्या कोपरगाव येथे होणाऱ्या मोर्चासाठी आपण एकत्रित जमलो आहोत. माझी मम्मी आम्हाला सकाळी सर्व आवरून शाळेत जाण्यासाठी मदत करायची व सायंकाळी शाळेतून घरी येईपर्यंत वाट पाहायची. मम्मी आम्हा तिन्ही बहिणींची खूप काळजी घ्यायची, खूप लाड करत होती. म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. खरंच या जगात आईसारखे दुसरे दैवत नाही. आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिचे आपल्यावरील प्रेम कधी कमी होत नाही. आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिचे आपल्यावरील प्रेम कधी कमी होत नाही. आज माझी मम्मी आपल्यातून जाऊन 12 दिवस झाले आहे. ती फक्त मला या फोटो मध्ये दिसत आहे. ही खूप दुःखद घटना घडलेली आहे. माझी आई संगीता शेलार याला एक्सपायर होऊन अजून 1 वर्ष सुद्धा नाही आलं. त्यात अशी दुसरी घटना घडतीये. याला जबाबदार डॉक्टर मयूर तिरुमके आहे आणि अजून किती कत्तल करणार आहे हा माणूस. न्याय कधी भेटणार आहे? मी आज वर्षभरात कमीत कमी 13 चक्कर मारले नगरला. अजून माझं एक सुद्धा प्रकरण थोडं सुद्धा पुढे गेलेलं नाहीये. प्रशासन याच्याबद्दल दखल घेत नाहीये. ते म्हणतात 6 महिन्यांनी मिटिंग होईल, 1 वर्षांनी मिटिंग होईल, त्याच्यात तुम्हाला कळवलं जाईल. अजून ते मिटिंगचा एक रिपोर्ट सुद्धा माझ्या घरी आलेला नाही. ते म्हणे पोस्टने तुम्हाला कागद येईल तेव्हा तुम्हाला मिटिंग लावावं लागेल. अजून कोणत्याही प्रकारची काहीच झालेली नाहीये. आज समजा अर्चनाताईचं या टायमाला होत आहे, ही जर ही काळजी आज 10 महिन्यापूर्वी किंवा 11 महिन्यापूर्वी केली असती तर ही घटना घडलीच नसती. आम्हाला कोणाचाच पाठिंबा नव्हता, फक्त आम्हाला न्यायालयाचा पाठिंबा होता. तिथं केस रफादफा केलेली यांनी तिरुमक्यानी. मी तेच सांगते, ते जर झालं नसतं तर ही गोष्ट आता इथपर्यंत आली नसती. आणि ती गोळी देण्यात आली, त्या गोळीने आमच्या अर्चनाताईच्या नसा फुगल्या गेल्या आणि त्या फुगल्यानंतर अर्चनाताईच्या शरीरामध्ये जो रक्तस्राव निर्माण झाला आणि आता तो रक्तस्राव निर्माण झाल्यानंतर अर्चनाताई आमच्यात आज निघून गेली. खरं तर तिरुमके डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल केलाच पाहिजे.